नमस्कार, मी ओंकार विनवडे। राजन खान गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या दुर्मिळ झाडांची माहिती कलेक्ट करतो आहे। तर आज जे मी दाखवतो आहे या झाडाचं नाव आहे कैलासपती किंवा याला कॅनॉन बॉल ट्रीही म्हणतात आणि मराठीत याला तोफगोळा असेही म्हणतात। तोफगोळा म्हणायचं कारण तुम्हाला समजलंच असेल की याची जी फळं आहेत ती तोफेच्या गोळ्यासारखी दिसतात। हे झाड भरपूर मोठ्या उंचीचं होतं। हे एक विदेशी झाड आहे। तुम्ही झाडाची उंची पाहू शकता की प्रचंड मोठ्या उंचीचं हे झाड होतं। या झाडाची फळे आतून काहीशी अशी दिसतात पिकल्यावरती। थांबा मी सविस्तर व्यवस्थित दाखवतो। हे तुम्ही पाहू शकता की परिपक्व कैलासपतीची ही फळं आहेत। याच्या फुलाला सुगंध सुद्धा असतो म्हणून हे एक झाड शोभेच्या झाडापैकीच आहे। हे तुम्ही पाहू शकता की किती सुंदर याची फुलं आहेत आणि याला कैलासपती म्हणण्याचं एक रिझन आहे। ते रिझन मी तुम्हाला सांगतो की हे असं फूल असतं। ह्या फुलाला असा म्हणजे समज आहे की हे एक नागाप्रमाणे आहे आणि याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता हे जे पांढरा पोर्शन आहे ती शंकराची पिंड आहे असा समज आहे। म्हणून अनेक लोक याला कैलासपती असंही म्हणतात। याची फळे आणि फुले फार फार सुंदर आणि आकर्षक दिसतात। हे पाहू शकता तुम्ही की किती सुंदर याचं फूल आहे। असंख्य कळ्यासुद्धा आहेत झाडावरती आणि झाडाचं लोकेशन सांगता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारामध्ये हे झाड तुम्हाला पाहायला मिळेल। हे एक दुर्मिळ झाड आहे। तसेच हे एक विदेशी झाड आहे। मला एक अशी माहिती मिळाली होती की विद्यापीठाचे बांधकाम चालू असताना पुणे विद्यापीठाचे जे गव्हर्नर होते त्यांनी हे झाड आणून लावलं होतं। पुणे विद्यापीठात अनेक दुर्मिळ झाडे आहेत, त्यांची माहिती आपण यथावकाश पाहूयातच। तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच।